श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दत्तगुरूचे अवतार कोणते आहेत. हिंदू धर्मात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख शक्ती मानल्या जातात. यांच्या संयोगाने निर्माण झालेली एक अद्वितीय रूप म्हणजे श्री दत्तात्रय. श्री दत्तगुरूंना त्रिदेवताचा अवतार मानले जाते. ते एकाच वेळी सृष्टीची निर्मिती करणारे, पालन करणारे आणि संहार करणारे आहेत. परंतु श्री दत्तात्रय हे केवळ एकाच अवतारापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या विविध युगातील 24 प्रमुख अवतारांची आणि अनेक उपअवतारांची कल्पना पुराणांमध्ये सांगितलेली आहे. या भागात आपण फक्त धार्मिक दृष्टिकोनातून श्री दत्तगुरूंच्या विविध अवतारांची माहिती घेणार आहोत. प्रत्येक अवताराची पार्श्वभूमी, कार्य आणि आध्यात्मिक उद्दिष्ट काय होते हे आपण समजावून घेऊ. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. श्री दत्तात्रय कोण होते? श्री दत्तात्रय हे अत्रि ऋषी व अनुसया या तपस्विनी माता यांचे पुत्र आहेत. यांचे नाव दत्त म्हणजे दिलेले आणि अत्रेय म्हणजे अत्रीचे पुत्र असा अर्थ होतो. श्रीमद भागवत, गुरुचरित्र, अवधूत गीता तसेच विविध पुराणांमध्ये दत्तगुरूंचे महत्त्व मोठ्या श्रद्धेने मानले जाते. दत्तगुरूंचे प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कालावधी कलियुगाच्या सुरुवातीस सुमारे इसवी सन 1320 आहे. स्थळ यांचं पिठापूर ते ज्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्यांचे कार्य म्हणजे प्रथम दत्तावतार म्हणून मानले जातात. दीनदुबळ्यांना आधार, भक्तांना दिशा, योगीजनांना मुक्ती दिली. विशेष घटना म्हणजे मृत बालकाला जिवंत केलं आणि रानटी प्राण्यांनाही प्रेम दिलं. विशेष ग्रंथ स्मरण जर बघितलं तर श्री गुरुचरित्र याचे मूळ प्रारंभ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यापासून होतो. नंबर 2 म्हणजे श्री नृसिंह सरस्वती यांचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 आहे. यांचे स्थळ म्हणजे कर्नाटकातील कर्दळीवन आणि नंतर गांगनापूर. त्यांचे कार्य सनातन धर्माचा प्रचार, वेदविद्या पुनर्स्थापित केली, संन्यास धर्मात शिस्त दिली. त्यांचे विशेष कार्य म्हणजे अनेक धर्मसंस्थांची स्थापना केली, अशिक्षितांना मंत्रदीक्षाही दिली. शेवटचा प्रवास श्री शैल पर्वतावर ते लीन झाले. नंबर 3 श्री वासुदेव सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांचा कालावधी 1854 ते 1914. यांचे स्थळ म्हणजे मंगळवेढा जे की महाराष्ट्रात आहे. यांचे कार्य म्हणजे दत्तभक्तीचा महाप्रसार, दत्त महात्म्यासारखा ग्रंथ त्यांनी रचला होता. त्यांच्यातील विशेष गुण म्हणजे कठोर व्रत, तपश्चर्या, शुद्ध ब्रह्मचर्य आणि सतत भ्रमण करण्यावर. त्यांचे प्रसिद्ध स्थळ म्हणजे गारुडेश्वर येथे त्यांची समाधी आहे. उपअवतार म्हणजे अन्य अवतार अक्कलकोट स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे स्थळ म्हणजे अक्कलकोट जे की सोलापूर जिल्ह्यात आहे. स्वामींचे कार्य भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देणे, आश्चर्यकारक कृपा करणे असे होते. स्वामीची विशेषता म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य. हे प्रत्येक भक्ताला एक नवी ऊर्जा देते. भक्ताचा अनुभव म्हणजे प्रत्येक भक्ताला स्वामी कळत न कळत वैयक्तिक मार्गदर्शन करत असतात. नंबर 2 गांगनापूरचे श्री गुरु. यांचे स्थान भीमा नदीकाठी गांगनापुरात आहे. विशेष दर्शन म्हणजे पादुका स्वरूप यांचे दर्शन करता येते. मंत्र म्हणजे त्यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नंबर 6 मंझरवाडी स्वामी. यांचे स्थळ म्हणजे सोलापूर जिल्हा. आता यांचे कार्य होते तांत्रिक संकटापासून भक्तांचे रक्षण करणे. यांचे कृपारूप अत्यंत कोपिष्ट पण भक्तांवरती अत्यंत कृपाळू होते. नंबर 7 म्हणजे कुरवरपूरचे श्री दत्तगुरू. यांची विशेषता म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे तपश्चर्या आणि चमत्काराचे केंद्र आहे. कृष्णा नदीच्या बेटावर वसलेले हे स्थान आहे. आजही भक्तांना स्वप्नात दर्शन होतात, संकटातूनही मुक्ती मिळते. नंबर 8 नरसिंह महाराज बापू. हे पुणे व पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. भक्तांच्या मते शांत, सौम्य आणि योग्य ज्ञान देणारे हे महाराज होते. प्रभाव आजही काहींना ते स्वप्नात मार्गदर्शन करतात. 24 अवताराची पारंपरिक कल्पना. श्री दत्तात्रय अवतार चरित्र नावाच्या ग्रंथांमध्ये काही संत परंपरांमध्ये दत्तगुरूंचा 24 वेगवेगळ्या अवतारांची माहिती आढळते. हे 24 अवतार श्रीमद भागवत मधील दत्तात्रयांचे 24 गुरु या अध्यायाशी संबंधित असून त्यांचा उद्देश आहे की सृष्टीतील प्रत्येक वस्तू, प्राणी, अनुभव यातून शिकणे. हे 24 गुरु कोण किंवा अवतार कोण, यांची शिकवण काय ते आपण पाहू. नंबर 1 पृथ्वी. पृथ्वीकडून सहनशीलता घेतली पाहिजे. वायू.
वायूकडून मुक्त संचार करणे शिकता येते. आकाश, आकाशाकडून विस्तार कसा करावा हे शिकले पाहिजे. जल, पाण्याकडून मनाचा निर्मळपणा घेतला पाहिजे. अग्नी, अग्नीकडून शुद्धता घेता येते. चंद्र, चंद्राकडून स्थितप्रज्ञता शिकली पाहिजे. सूर्य, सूर्याकडून आपल्याला ज्ञानप्रकाश घेता येतो. कबूतर, कबुतराकडून आसक्तीचा त्याग कसा करावा हे शिकता येते. अजगर, अजगराकडून संयम कसा राखावा हे शिकण्यासारखं आहे. आणि समुद्र, समुद्राकडून स्थैर्य कसे राखावे हे आपल्याला शिकता येते. पतंगा, पतंगाकडून इंद्रियावर नियंत्रण कसे ठेवावे हे आपल्याला यातून शिकण्यासारखे आहे. मधमाशी, मधमाशीकडून श्रम आणि संचय कसा करावा हे आपल्याला शिकता येते. हत्ती, हत्तीकडून स्त्रीविषयी विवेक कसा राखावा हे आपल्याला शिकता येते. मधुकर, मधुकराकडून अतिसंचय टाळावा हे आपल्याला शिकता येते. मृग, मृगाकडून मोहापासून दूर कसे राहावे हे आपण शिकू शकतो. मासा, माशापासून आपण मोहात सापडू नये हे आपण शिकू शकतो. कुरर पक्षी, कुकर पक्षी, कुकर पक्षाकडून आपण तत्कालिक लाभांचा त्याग कसा करावा हे आपल्याला शिकता येते. लहान मूल, लहान मुलाकडून आपण सहजता शिकू शकतो. युवती, युवतीकडून आपण अंतर्मुखी जीवन कसे जगायचे हे आपल्याला शिकता येते. लोहार, लोहाराकडून आपण आयुष्यात सतत प्रयत्नशील कसे राहावे हे आपल्याला शिकता येते. साप, सापाकडून आपण एकांतवासात कसे राहावे हे आपल्याला शिकण्यासारखे आहे. कोळी, कोळ्याकडून आपण संयम आणि एकाग्रता शिकता येते. कीटक, कीटकाकडून एकनिष्ठता आपल्याला शिकण्यासारखी आहे. विहंगम पक्षी, विहंग वैराग्य कसे असावे हे आपण विहंगम पक्षाकडून शिकू शकतो. यातून दत्तगुरूंनी जगाला संदेश दिला की प्रत्येक वस्तू, अगदी एक कीटक देखील आपल्याला गुरुपद देऊ शकतो, पण जर आपण त्यातून शिकण्याची तयारी ठेवली तर. श्री दत्तगुरूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिदेवतांचा संयोग, ब्रह्मा विष्णू महेश यांचे त्रिसंधी रूप. दिगंबर रूप म्हणजे वस्त्रहीनता म्हणजे त्याग, अहंकार मुक्त अवस्था. 4 कुंडले आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद व धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचं प्रतीक. कामधेनू गाय म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी कृपा. अवधूत परंपरा म्हणजे सामाजिक नियमापलीकडील सत्यधर्म. आता दत्तगुरूचे मंत्र कोणते तर ओम दत्तात्रयाय नमः, ओम श्री गुरु दत्ताय नमः, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता दत्तगुरूंच्या अवताराची गरज का भासली? धर्माची अधोगती झाली होती, अधर्माचा प्रसार होऊ लागला, लोभ मोह वाढत गेला, ज्ञानाचा लोभ झाला, लोक कर्मकांडात अडकले. सच्च्या गुरूंचा अभाव असल्यामुळे दिशा देणारे योग्य मार्गदर्शक मिळत नव्हते. भक्तांच्या श्रद्धेचा उद्धार करण्यासाठी, भक्तांना प्रत्यक्ष अनुभव देऊन ईश्वर साक्षात्कार घडवण्यासाठी दत्तगुरूंच्या अवतारांची गरज भासली. आता काही भक्तांचे अनुभव, अनेक भक्त दत्तगुरूंच्या अवताराचे स्वप्नात दर्शन झाल्याचे सांगतात. काहींना संकटातून अचानक मुक्तीही मिळाली, मन शांती मिळाली, रोगमुक्ती मिळाली. हा दैवी इशारा अशा गोष्टींचा अनुभव देतात. ते अवतार आजही कार्यरत असल्याचे अनेक भक्तजन सांगतात. श्री दत्तगुरू हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही, तर ते एक दैवी चेतना आहेत, जी वेळोवेळी भक्तांच्या कल्याणासाठी विविध रूपात प्रकट होत असते. त्याचे प्रत्येक अवतार हे काळानुसार धर्माचे रक्षण करतात, भक्तांना मार्गदर्शन आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीच प्रेरित करतात. त्यांच्या 24 अवतारांची कल्पना ही प्रतिकारात्मक असून ती आपल्याला शिकवते की संपूर्ण विश्वच आपला गुरु होऊ शकतो, जर आपण श्रद्धा आणि नम्रतेनं पाहिलं तर. श्री दत्तगुरू महाराज की जय. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.